आपण नक्कीच वेळात वेळ काढून हा खेळ खेळण्यासाठी आलात तर आपल्या नक्कीच घरी आपले वडील असतील, आई असेल, बहीण असेल, भाऊ असेल, प्रत्येकापर्यंत हा आवाज नक्कीच आमची संपूर्ण टीम SMD स्पोर्टच्या माध्यमातून आपल्या घराघरात ही स्पर्धा नक्कीच पोहोचली जाईल. शुभारंभ होतोय. पहिली मॅच ईगल 11 विपक्ष आई साथी असरा. पहिला चेंडू इथे मात्र हलक्या हाताने पुश केला चेंडूला, चेंडू जाईल आणि इथं पहिलाच येतोय, पहिला चौकार. चेंडू सी रेषा पार. A1 क्वालिटीचा ब्रँडेड फटका चेंडूला फेकून दिलाय. पहिल्या चेंडूवरती चौकार येतोय. बॅटर शिवाच्या माध्यमातून नक्कीच लेफ्ट हँड बॅट्समन आहे. गोलंदाजी सुशांत आपल्याला बघायला मिळतोय. पुन्हा एकदा फ्रंट फुटला आले, चेंडू फेकून दिले लॉंग क्षेत्रामध्ये. एकच धाव, चिकी सिंगल. एके धावेने धावफलकाचा विचार केला. 5 धावा ऑन द बोर्ड्स. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर आहे ते मात्र गोलंदाज सुशांत. इथे मात्र बॅकफुटला गेले, पंच केले चेंडूला. फाईन लेग मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होते, परंतु अजून एक चौकार. नशिबाचा चौकार, कारण की खेळाडू होता परंतु खेळाडूच्या पूर्णपणे क्षेत्ररक्षणामध्ये आपण बघितलं तर कुठेतरी गचाळ क्षेत्ररक्षण झाले. फाईन लेगचा खेळाडू होता. या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण करणं खूप अवघड असतं, परंतु आपल्याला चांगलं क्षेत्ररक्षण करणं गरजेचं आहे. ऑस्ट्रेलियन टीम का प्रत्येक वेळी सामने जिंकत आले. पुन्हा एकदा गॅप शॉट सिलेक्शन, परंतु येतोय अजून एक चौकार. 4-4-4 आणि सुरुवात झाली ती मात्र ईगल 11 संघाची. बॅक टू बॅकचा हा तिसरा येतोय. जबरदस्त फलंदाजी. ज्याप्रमाणे बोलले होते की 40+ टार्गेट सेट केला जाईल. पहिल्याच जर ओव्हर मध्ये बघायला गेले तर 3 धमाके बघितलेत आपण ईगल 11 संघाच्या माध्यमातून. धावफलक 13 या आकड्यावरती. 13 रन्स ऑन द बोर्ड. रिव्हर्स अटॅक केला, क्षेत्ररक्षक आहे. चुकी झाली, चुकीला माफी नाहीये. अजून एक चौकार येतोय. बॅक टू बॅकचा चौथा चौकार. काय लाजबाब सुरुवात आपण बघतोय ईगल 11 संघाची. इथून मात्र कमबॅक करावं लागेल आई साथी असरा या पूर्ण टीमला. 5 चेंडू झालेत आतापर्यंत. धावफलकाचा विचार केला. धावफलक 17 या आकड्यावरती. षटक क्रमांक पहिलं. इथे मात्र चेंज ऑफ पेस, परंतु चेंडूला फेकून दिलाय. पॉइंटच्या दिशेने एकच धाव येते. षटक क्रमांक पहिलं संपतंय. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्यात. 18 रन्स 18 धावा, लॉस ऑफ 0 विकेट्स. षटक क्रमांक पहिलं संपतंय. आई साथी असरा टीम पहिलं षटक खूप महागडं तर बघायला गेला. इथून आपल्याला कमबॅक करावं लागेल. जर समोरची टीम आपण बोलला होता की आपण 20 धावांवरती रोखू, परंतु पहिलं षटक 18 धावा 18 रन्स. कमबॅक करावं लागेल. षटक क्रमांक दुसरं. गोलंदाजी मागवरती. बाबू येते पुन्हा एकदा. लॉफ केला चेंडूला. अजून एक चौकार. जबरदस्त चौकेबाजी आपल्याला बघायला मिळते. अंडरआर्म क्रिकेट आहे. अंडरआर्म क्रिकेटचं सौंदर्य वाढवणारा फटका आपण मैदानाच्या आतमध्ये बघितला. कव्हरच्या दिशेने चेंडू फरार झाला सीमा पार. चौकार. जबरदस्त क्रिकेटचं सौंदर्य आपण बघतोय. अजून एक चांगला फटका येतो. क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव कंप्लीट होईल. चिकी सिंगल. नक्कीच ज्याप्रमाणे आपण आपल्या मुंबईची लाईफलाईन म्हणून ट्रेन जशी बोलतोय त्याचप्रमाणे सिंगलला महत्व देत आहेत दोन्ही खेळाडू आणि दोघांमध्ये चांगलं कॉम्बिनेशन आपण मैदानाच्या आतमध्ये. धावफलकाचा विचार केला. 23 रन्स ऑन द बोर्ड्स. 23 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक दुसरं बाबू याचं. चेंज ऑफ पेस. तिथे मात्र फुलटॉस होता. 2 क्षेत्ररक्षक येतात लॉंग क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षण होईल. एकच धाव कंप्लीट होते. एके धावेने धावफलक 24 या आकड्यावरती. दुसरं षटक आहे. चांगली फटकेबाजी बघितली आपण ईगल 11 संघाच्या माध्यमातून. इथं मात्र पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण चांगलं. एकच धाव येते. एके धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा बघतोय आपण 25 धावा ऑन द बोर्ड्स. नक्कीच हॅलो. अजून एक धाव येते. या स्पर्धेचे काही नियम आहेत, अटी आहेत. नक्कीच जर 1 बाउन्स चेंडू सीमापार गेला तर नक्कीच आपल्याला एकच धाव असेल. पडद्याला चेंडू लागणं गरजेचं आहे. म्हणून प्रेक्षक वर्ग असेल आणि खेळाडू वर्ग असतील. चेंडू झालेत आतापर्यंत 5 चेंडू झालेत. 26 रन्स 26 धावा धावफलकावरती. शेवटचा चेंडू असे षटकातील. इथं मात्र चेंज ऑफ केस केलाय. पुढे आले फुलटॉस केलेला लोअर फुलटॉस. एकच धाव कंप्लीट. षटक क्रमांक दुसरं संपतंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या गेल्या. त्या मात्र 27 धावा, लॉस ऑफ 0 विकेट्स. षटक क्रमांक तिसरं. 3 ओव्हरचे सामने आहेत आणि 3 गोलंदाज आपल्याला पूर्ण स्पर्धेमध्ये वापरायचे आहेत. या दोन्ही संघाच्या खेळाडूंनी आणि कॅप्टन्सनी याची नक्की दक्षता घ्यायची. शेवटचं षटक प्रगतीपथावर. षटक क्रमांक फेकण्यासाठी गोलंदाज भरत. इथं मात्र लाईन बघावी लागेल. नो. नक्कीच आमचे मेन अंपायर्स असतील.
नक्कीच अजयजी भानुशाळी अज्जू दादा यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा पुढे आले. नो चेंडू. ओके ओके नक्कीच स्क्वेअर डिलिव्हरी असेल आणि इथे मात्र जर बघायला गेला तर पुढे स्टेप आउट झालेले म्हणून नक्कीच नो चेंडू नसेल. चौकार येतोय. इथे मात्र अजून एक चांगला फटका. रनआउटची संधी होती परंतु कुठेतरी चांगला थ्रो कलेक्ट करता आला नाही. गोलंदाजाचा विचार केला भरतला. फलकाचा विचार केला. 33 रन्स. अजूनही एकही फलंदाज बाद झालेला नाहीये. ही जमेची बाब आहे. ते मात्र ईगल 11 संघाला अजून एक हलका हाताने पुश केला. चेंडू जातोय लॉंग क्षेत्रामध्ये. एकच धाव कंप्लीट होते. एके धावेने विचार केला. धावफलक पुढे जाते. 34 रन्स. 34 धावा. इथं मात्र पुन्हा एकदा लाईन बघावी लागेल. फाईन लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण झालंय. नो +1. नक्कीच अजय सर यांच्या माध्यमातून नो चेंडू घोषित केला जातोय. आमच्या मेन अंपायर्स असतील अनुभवाची खूप गरज आणि ती अनुभव आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये अजय सरांच्या माध्यमातून. इथं मात्र फक्त दिशा दाखवली. चेंडू जातोय. इथं क्षेत्ररक्षण चांगलं. हे 1 क्वालिटीचं क्षेत्ररक्षण झाले संघासाठी. नक्कीच जर बघायला गेला तर 3 धावा वाचवल्यात. एकच धाव येते. एके धावेने धावफलक 37 या आकड्यावरती. 37 रन्स ऑन द बोर्ड्स. 37 धावा. मेन अंपायर्स नक्कीच आपल्याला सांगू इच्छितात. पुन्हा एकदा जबरदस्त फटका. चाबूक फटका. इथे बघायला गेला तर चेंडू फरार होतोय 4 धाव्यांसाठी. मॅग्निफिसंट बॅटिंग दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. ओपनिंगला आले शेवटपर्यंत आपली विकेट मैदानाच्या आतमध्ये थांबून ठेवले आणि चौफेर फटकेबाजी बघायला मिळते ईगल 11 संघाच्या माध्यमातून. फलकाचा विचार केला. 41 रन्स. अजून एकदा त्याच दिशेने खेळलेला परंतु इथे कुठेतरी थ्रो झालाय. गचाळ थ्रो आणि शेवटच्या क्षणाला मात्र इथे फलंदाज बाद होतोय. धावफलकाचा विचार केला. धावफलक जाऊन बसतोय. 42 रन्स. 42 धावा झाल्या. 43 धावांचं लक्ष आहे. नक्कीच जर विचार केला तर आईसाती असरा या दोन्ही संघांना. हॅलो. AS 11 नी टॉस साठी यावे. AS बॉयज कल्याण 11 टॉस साठी यावे. संघाचे कॅप्टननी टॉस साठी यावे. बेचाळीस धावा झाले. 43 धावांचं लक्ष आहे. AS बॉयज एंड कल्याण 11. भवर सिंह राजपूत पुरोहित साहब का इधर स्वागत हुआ है. राज पुरोहित आप कृपया करके स्टेज पे आइए. AS बॉयज कल्याण 11. AS बॉयज. समीर भाई दोनों कॅप्टन. नक्कीच पुढील मॅच आपण बघतोय AS बॉयज विपक्ष कल्याण 11. AS बॉयज विपक्ष कल्याण 11 या पुढील मॅच असणार आहे. दोन्ही संघाचे संगणक आपण नाणेफेकीसाठी आपण व्यासपीठावरती आलेले आहे. त्यांचं नाणेफेक होतोय. तब्बल 43 धावांचं लक्ष आहे. ते मात्र सर्व खेळाडू वर्ग आणि प्रेक्षक वर्ग विनंती असेल की आपण नक्कीच या स्टेजच्या थोडस बॅक साईडला थांबायचं आहे. त्रेचाळीस धावांचं लक्ष आहे. तब्बल 18 चेंडू आणि 43 धावांची गरज आहे. ती मात्र नक्कीच विचार केला. आईसाती असरा. मित्रांनो आपला 10वा खेळाडू आमच्या समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे. 10वा खेळाडू अन्यथा आपल्याला 2 धावांची पेनल्टी आहे. या स्पर्धेचे काही नियम आहेत, अटी आहेत, या आपल्याला फॉलो करणं गरजेचं आहे. प्रेक्षकांनी थोडंसं कॉपरेट करा. या पडद्याला हात धरून कोणी थांबू नका कारण की पडद्याला चौकार आहे. पडद्याला बाउंड्री आहे त्यामुळे नक्कीच आपण त्या पडद्याला कोणी हात लावू नका अशी नक्कीच आमच्या आयोजक कमिटीकडनं विनंती केली जाते. त्याचप्रमाणे श्रद्धेचं स्थान नक्कीच आपण या शाळेच्या परिसरात आहोत. कचरा पेटीमध्ये टाकायचं हे सुद्धा आपण सर्व खेळाडू आणि प्रेक्षक वर्ग आपल्याला विनंती असेल. त्यानंतर आपण शाळेच्या आवारामध्ये थुंकू नये ही सुद्धा आपल्याला विनंती असेल. मॅच ऑन होते. 18 चेंडू आणि तब्बल धावांची गरज आहे. ती मात्र बॅटची एज लागले. चेंडू जाईल. सुरुवात गोड.
नक्कीच जबरदस्त फटका. चेंडू बॅट वरती बॅटची एज घेऊन फरार झाला थडम्यांच्या दिशेने सीमा पार. चौकार. कमॉन डीजे, आपल्याला सुद्धा थोडा वेळ असेल, या उरलेल्या वेळामध्ये आपण सुद्धा या खेळाचा आनंद वाढवाल अशी आम्हाला अपेक्षा आहे. धन्यवाद. अजून एक चांगला फटका येतोय. डीजे वाले नक्कीच जितू सर असतील, वैभव सर असेल, आपल्याला विनंती असेल ज्या ज्या वेळेस चौकार येतो, ज्या ज्या वेळेस नक्कीच विकेट येईल, आपल्याला विनंती असेल की आपल्या उरलेल्या वेळात आपण सुद्धा या क्रिकेटचा आनंद वाढवाल. षटक क्रमांक पहिलं. सुरुवात चांगली झाली. पुन्हा एकदा फाईन लेगच्या दिशेने, परंतु क्षेत्ररक्षक आहे, एकच धाव मिळेल. सिंगलने धाव फलक पुढे जाताना आपल्याला बघायला मिळतोय. धाव फलकावरती धावा लागल्या तब्बल 6 धावा. 3 चेंडू आणि 6 धावा. तीन चेंडू 6 धावा आल्यात. इथे मात्र पुन्हा एकदा बॅकफुटला मारण्याचा प्रयत्न होता, परंतु बाईच्या स्वरूपात मला वाटतं धावा येतात. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाहीये. आमचे मेन अंपायर नक्कीच बाईच स्वरूपात एक धाव येते. एके धाव्याने धाव फलक पुढे जाईल 7 या आकड्यावरती. जबरदस्त गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तेजस स्वतःच्या फॉलोतर मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव कंप्लीट होते. एक धावेने या सामन्याचं टार्गेट पर्यंत आपण पोहोचणार नाहीत. आई साथी असरा संघ नक्कीच तब्बल 43 धावांचं लक्ष आहे. प्रत्येक ओव्हरमध्ये आपल्याला 2 ते 3 बाउंड्री कव्हरअप कराव्या लागतील. 1 टू गो. शेवटचा चेंडू. इथे मात्र पुन्हा एकदा लाईन बघावी लागेल. वाईट चेंडू येतोय. अतिरिक्त धाव्याने धाव फलक पुढे जाईल. धाव फलकावरती धावा लागल्या तर मात्र तब्बल 9 धावा. पुन्हा एकदा अजून एक अवांतर धाव येते आणि ते मात्र बॉल काउंट असेल आणि इथे मात्र षटक क्रमांक पहिलं संपतंय. 1 धाव असेल. दहा धावा. षटक क्रमांक पहिलं संपतंय. 10 रन्स, डबल डिजिट, डबल फिगर. 10 धावा धाव फलकावरती लागल्यात. नक्कीच एक फलंदाज तंबूच्या आसऱ्याला गेलाय. लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय बोथ टीम. आपल्याला विनंती असेल थोडस आपल्याला या स्पर्धेला सुरुवात व्हायला उशीर झालाय, परंतु मित्रांनो आपण थोडस स्पीडअप कराल आणि स्पर्धा लवकरात लवकर खेळाल अशी नक्कीच आम्ही आशा करतोय. नो चेंडू नक्कीच, परंतु नो चेंडू +1 या 2 धावा येत आहेत. 2 धाव्याने धाव फलक पुढे जाईल 12 या आकड्यावरती. एज बॉईजच्या कॅप्टननी स्टेज जवळ यावे. एज बॉईजच्या कॅप्टननी. इथे मात्र पुन्हा एकदा बॅकफुटला गेले. चेंडू फेकून दिलाय. मिड विकेट क्षेत्रामध्ये एकच धाव कंप्लीट होते. एके धाव्याने धाव फलक पुढे जाताना आपल्याला बघायला मिळेल. अजून एक सिंगल धाव येते. सिंगलने आपलं गणित आपण टार्गेट पर्यंत पोहोचणार नाही. आपल्याला प्रत्येक ओव्हर मध्ये 1 ते 2 चौकार मारणं गरजेचं असेल. लाजवाब फटका. नक्कीच कार्पेटच्या सायाने चेंडू जातो लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. A1 क्वालिटीचा ब्रँड चौकार. कमॉन डीजे. इथे मात्र पुन्हा एकदा अजून एक चांगला फटका. बॅक टू बॅकचा दुसरा. सेकंड अँड रो. डीजे वाल्यांनी जबरदस्त फलंदाजी होते. फलंदाज विचार केला. 22 धावा धाव फलकावरती लागल्यात. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावर येते. मात्र निलेश लाईन बघावी लागेल. लेग स्टिकच्या खूपच बाहेर चेंडू. आमचे मेन अंपायर अजय सर यांच्या माध्यमातून नक्कीच वाईट चेंडू घोषित केला जातोय. वाईटने धावफलक पुढे जाताना 23 या आकड्यावरती. अजून एकदा स्टेप आउट झाले, परंतु चुकीला माफी नाही. यष्ट्यांच्या मागे चोख क्षेत्ररक्षण होत आहे. अजूनही समीकरण संपलेलं नाहीये. पुन्हा एकदा ब्लॅटचा फ्लो कळला. दरम्यान रिझन मध्ये एकच धाव कंप्लीट होते. एके धावेने धावफलक पुढे जाईल. ते मात्र 24 या आकड्यावरती. येणारे 6 चेंडू आणि तब्बल 19 धाब्यांची गरज आहे. 6 चेंडू आणि 19 धावा.
नक्कीच येणारे 6 चेंडू कोणती टीम पुढच्या फेरीमध्ये जाईल याकडे सर्वांचं लक्ष असेल. नक्कीच पुढची मॅच जर विचार केला एएस बॉईज विपक्ष कल्याण 11 दोन्ही संघांनी सज्ज राहायचं आहे. जशी मॅच संपेल आपण लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. दोन्ही संघ प्रेक्षक वर्ग आणि खेळाडू वर्ग आपण या बांबूच्या थोडस बाजूला उभं राहायचंय कारण की या स्टेजवरती कोणी येऊ नका. इथे मात्र फलंदाज होईल बाद. सहा चेंडू 19 धाव्यांची गरज असताना पहिलाच फलंदाज बाद होतोय. इथं मात्र बॅक टू बॅकचं त्याच दिशेने तू चल मे आया अशी सिच्युएशन बघायला मिळते. ती मात्र आईसाठी नवीन बॅटर नक्कीच अनिकेत मैदानाच्या आतमध्ये येतोय. हॅट्रिक चान्स असेल जसं प्रिन्स कडे चेंडू सोपवला गेला. 6 चेंडू 19 परंतु 2 चेंडू वरती 2 फलंदाज. तिसरा चेंडू इथे मात्र जबरदस्त फटका कॅप्शॉट सिलेक्शन चेंडू सीमा पार चौकार. लेट सुरुवात झाली. पुढच्या 2 चेंडूंवरती आधी जर सुरुवात झाली असती तर कुठेतरी समीकरण बदललं असतं. पुन्हा एकदा पुढे आले. अजून एक येतोय. बॅक टू बॅकचा दुसरा आलाय. चेंडू शिल्लक आहेत. अजून एकदा गॅपशॉट सिलेक्शन झालंय का क्षेत्ररक्षण होतंय. एकच धाव कंप्लीट. एक चेंडू 10 धाव्यांची गरज आहे. शेवटचा चेंडू असेल षटकातील. मात्र पुन्हा एकदा लाईन बघावी लागेल. वाईट येतोय. पुढे आले परंतु इथे नक्कीच स्वरूपात जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. या ठाणी